शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन. शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर. वसंतदादा शोधन इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र. मुसळधार पावसामुळे हिंजवडीमधील आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप. साचलेल्या पाण्यातून बसचा प्रवास. व्हिडिओ व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय. पाण्याच्या निचऱ्याकडे एमआयडीसीनं तातडीनं लक्ष घालावं. सुप्रिया सुळेंचं ट्विट. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. शेतांना तळ्याचं स्वरूप. झाडं कोसळल्यानं अनेक घरांचंही नुकसान. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये 28 तर पुण्यामध्ये सर्वाधिक 31 कोरोना रुग्ण आढळले. राज्यात सध्या 595 सक्रिय कोरोना रुग्ण. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार. 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित. महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार. 27 जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार. ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पास बंद होणार. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय.